उड्या मारून तोडायला लागले. आता ताक अंड्याचं गुळाचं बनवलं होतं ना, त्यातलं औषध शिल्लक राहिलं होतं आणि बरणी आम्हाला घरी न्यायची होती. मग काय त्या औषधाचा रिझल्ट पण एक नंबर झाला बरं का. शेंगांना पॉलिश लांब त्यात वगैरे. पप्पा म्हणले होते औषधाचा वास येतोय का. म्हणलं नाकातली केस जळून जाते आणि वास घेतल्यावर. मी पप्पा भाऊ निघालो घरी. पप्पाला म्हणलं तुम्हाला इथं थांबायचं होतं का, चला का घरी. घरी आल्यानंतर आईसाहेबांनी ना मस्तपैकी चहा ठेवला होता. मग मस्तपैकी चहा प्यायला. आईसाहेब किती दमल्या ना तरी चहा प्यायला विसरत नाही, मी पण नाही. मामांनी 2 पुडं आणलेले, त्यातला एक पुडा शिल्लक होता. पप्पांना आठवण झाली होती. पप्पा म्हणले पोडावरून घ्या खायला. पप्पाला माहितीच नाही मी मागाशी पण बेळ खाल्ली. पण कसं आहे गपचिप सोमडीत कार्यक्रम करून घ्यायचं गप खाऊन. इथं बसलो होतो आम्ही सगळेजण जेवायला. पण पप्पा आमच्या आधीच जेवायला बसले होते. म्हणलं पप्पाला लय भूक लागलेली दिसते. जेवायला केली ती वांग्याची भाजी, आळूच्या वड्या आणि भाकर. कसं आहे मग घ्या जेवून आता, नाही तर उपाशी राहिले तर पोटात कावळं वरडत्या. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. तुमच्या सगळ्यांना गुड नाईट.